जिवंत देव आहे आणि जिवंत देव आपल्या लोकांशी बोलतो आणि आपल्या लोकांचं तो सांत्वन करतो. आज पुन्हा एकदा ज्यावेळेस आम्ही त्याच्या मंदिरामध्ये एकत्रित आलो आहोत, ज्यावेळेस तो त्याच्या आत्म्याचा वर्षा आमच्यावरती करत आहे आणि आपल्या शब्दाच्या द्वारे तो आमची भेट घेणार आहे. प्रियानो, आज तो पुन्हा एकदा आमच्या जीवाची भेट घेणार आहे, कारण त्याच्या वचनाने आमची जीवन जी आहेत, आमचा जो जीव आहे हर्षित होतो. हालेलुया. आज आमच्या जीवाची जी गरज आहे ती गरज तो त्याच्या आत्म्याच्या द्वारे भागवणार आहे. आणि कारण तुझं वचन सांगतं की त्याच्या शब्दाच्या द्वारे आमचा जीव उल्हासित होतो. तो आमच्या आत्म्याची जी गरज आहे, आमच्या आत्म्याची गरज तो भागवणार आहे. कारण देवाचं वचन सांगतं की परमेश्वर देव त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्या आत्म्याचं संजीवन करतो. आणि तो आज आमच्या शरीराची गरज भागवणार आहे. कारण देवाचं वचन सांगतं की त्याचं वचन देहासाठी आरोग्य आहे आणि हाडांना सत्व आहे. मनुष्य जीवात्मा आणि शरीर आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याच्या चरणाजवळ देवाचे लोक येतात आणि ज्यावेळेस देव आपल्या लोकांशी बोलतो, हो जीव आत्मा आणि शरीराची जी गरज आहे ती गरज प्रभू आपल्या स्वर्गीय भांडारातून पूर्ण करतो. म्हणून आज उल्हासित होऊयात, उत्तेजित होऊयात, आपल्या हात स्वर्गाच्या दिशेने उंच करूयात आणि म्हणूयात की प्रभू आज पुन्हा एकदा माझी भेट घेणार आहे. प्रभू पुन्हा एकदा आज माझी गरज भागवणार आहे. पुन्हा एकदा प्रभू माझ्या जीवाची गरज, माझ्या आत्म्याची गरज, माझी देहाची गरज त्याच्या वचनाच्या द्वारे भागवणार आहे. तो शब्द बोलतो आणि त्या शब्दाच्या द्वारे तो आपलं सामर्थ्य आपल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रगट करतो. आमेन. हालेलुया. आज जो शास्त्र भाग प्रभूच्या शास्त्र भागाच्या द्वारे आमची भेट घेणार आहे, तो शास्त्र भाग आहे स्तोत्रकर्ता याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन. आणि हे जे वचन आहे किंवा हे जे स्तोत्र आहे हे दाविदाचं स्तोत्र आहे. आमेन. आणि प्रियानो, दाविदाने अनेक स्तोत्र लिहिले आहेत. जे 150 स्तोत्र आहेत, त्या काही स्तोत्र उत्क्रमण स्तोत्र आहेत. एक स्तोत्र आहे गृहप्रवेशाचं स्तोत्र आहे. एक स्तोत्र आहे जे स्तुतिगान करण्याचं स्तोत्र आहे. आणि मग 150 स्तोत्रामध्ये अनेक असे स्तोत्र आहेत जे विशेष करून प्रार्थनेचे स्तोत्र आहे. आणि त्या प्रार्थनेच्या स्तोत्रामधलं एक स्तोत्र आहे स्तोत्र 17. आणि या स्तोत्र 17 मध्ये दावीद स्तोत्र गात असताना तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि जर तुम्ही या स्तोत्राचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये 15 वचनं आहेत. आणि या 15 वचनामध्ये दावीद प्रामुख्याने 3 गोष्टी परमेश्वराकडे मागतो. प्रामुख्याने दावीद 3 गोष्टींसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पहिली गोष्ट, तो म्हणतो परमेश्वरा माझा न्याय कर. प्रभू माझा न्याय कर. ज्यावेळेस मनुष्याला न्यायाची गरज असते ना, बायबल सांगतं की आम्ही न्यायासाठी इकडे तिकडे धाव न घेता, कुठल्याही माणसाच्या दरवाजाकडे ठोक न देता, जो खरा न्यायाधीश आहे, जो राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, आम्ही त्याच्याकडे आपली दृष्टी लावावी आणि आमच्या ज्या न्यायाची जी ओढ आहे त्याच्याकडे ती आम्ही सादर करावी. पहिली गोष्ट, दावीद या स्तोत्रामध्ये काय मागतो? परमेश्वराकडे न्याय मागतो. ज्या वेळेस भूतकाळावरती आमच्यावरती न्याय होतो, प्रियानो, हे स्तोत्राचा स्तोत्र ज्यावेळेस आम्ही वाचू ना, आम्हाला एकच प्राकर्षाने समजतं, पवित्र आत्मा आम्हाला एकच शिकवतो की ज्या वेळेस आम्हाला वाटतं की आमच्यावरती अन्याय झाला आहे, बायबल सांगतं की अन्याय जो करतो त्याच्यावरती उलट अन्याय आम्ही करू नये. जर कुणी आमच्यावरती जबर करतो तर त्याच्यावरती आम्ही जबर करू नये. तर ज्यावेळेस आमच्यावरती अन्याय होतो, बायबल सांगतं की आम्ही प्रार्थना करावी. ही देवाची त्याच्या लोकांबाबतची अपेक्षा आहे. हे देवाला पसंत आहे. ज्यावेळेस नातेवाईकांमध्ये आमच्यावरती अन्याय होतो, ज्यावेळेस आम्ही सामाजिक जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना, ज्यावेळेस शेजारी किंवा इतर जे लोक आहेत, ज्यावेळेस त्यांच्या कुठल्या कृतीमुळे जर मला असं वाटतं की आमच्यावरती अन्याय होतो,
ज्या ठिकाणी मी काम करतो त्या ठिकाणचे कर्मचारी किंवा त्या ठिकाणचे माझे जे अधिकारी आहेत, जर मला असं वाटतं की ते माझ्यावरती अन्याय करत आहे आणि त्याच्यामुळे माझी प्रगती अडली आहे, माझी प्रगती होत नाही, व्यवसायामध्ये मला वाटतं की माझ्यावरती अन्याय होत आहे, अशा वेळेस आम्ही कुडत न बसता, अशा वेळेस निराश न होता, अशा वेळेस जो अन्याय करत आहे त्याच्या विरोधात कट कारस्थान न करता देवाची इच्छा आहे, देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही प्रार्थना करावी. ज्यावेळेस आमच्यावरती अन्याय होतो देवाची इच्छा आहे की आम्ही काय करावी, आम्ही प्रार्थना करावी. आणि ह्या स्तोत्रामध्ये आम्हाला वारंवार जेव्हा मी 15 वचन वाचतो त्या 15 वचनामध्ये आम्हाला एकच समजतं की दाविदावरती अन्याय झालेला आहे, दाविदाच्या लोकांनी त्याच्यावरती अन्याय केलेला आहे. तो या ठिकाणी म्हणतो की मी तर चांगलं सगळ्यांसाठी वागतोय, आमेन. परंतु तरी की ज्यावेळेस दाविदावरती अन्याय होतो त्यावेळेस दावीद काय म्हणतो, मी प्रार्थना करतो. पहिलं वचन देवा बायबल सांगतं, हे परमेश्वरा. दावीद पहिल्या वचनामध्ये पहिल्या वाक्यामध्ये काय म्हणतो माहितीये का, हे परमेश्वरा. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की मनुष्य संभाषण करणारा आहे. सर्व सृष्ट वस्तू पक्षी आणि पशूंमध्ये आणि मनुष्यामध्ये एक सगळ्यात मोठा फरक हा आहे की मनुष्य संभाषण करू शकतो, मनुष्य बोलू शकतो आणि त्याच्या त्या संभाषणामध्ये, त्याच्या त्या वाणीमध्ये अर्थ आहे. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं ज्यावेळेस मनुष्य स्वतःशी बोलतो त्याने कसं बोलावं. आज आम्ही पाहत आहोत की देवासंगती ज्यावेळेस मनुष्य बोलतो त्यावेळेस देवासंगती मनुष्य प्रार्थनेच्या द्वारे बोलतो. ती प्रार्थना कशी असावी, प्रार्थना कशी असावी त्याचे अनेक पैलू आहेत. आज त्यातला एक महत्वाचा पैलू आम्ही पाहणार आहोत. आणि या ठिकाणी दाविदावरती अन्याय झालेला आहे आणि अशा वेळेस दावीद भावासंगती बोलतोय का, आपल्या मुलाबरोबर बाळांबरोबर बोलतोय का, तो परमेश्वराकडे धाव घेतो आणि परमेश्वरा तर काय म्हणतो माहितीये का, हे परमेश्वरा न्याय वाद ऐक, न्याय वाद ऐक. म्हणजे तो काय म्हणतो माहितीये का, प्रभू जे खरं खरं घडलंय ना ते फक्त तूच ऐकू शकतो, ते तूच ओळखू शकतो. ज्यावेळेस जगातल्या न्यायाधीशाकडे मी जातो, कदाचित न्यायामध्ये बदल होऊ शकतो. न्यायाधीश जे खोटं बोलतात त्यांचं ऐकू शकतात, हालेलुया. परंतु आम्ही ज्यावेळेस देवाकडे धाव घेतो, तो जो अंधकरण पाळणारा देव, ज्याला दुष्टता खपत नाही, जो सत्य म्हटलेला येशू, त्याच्याकडे ज्यावेळेस आम्ही खरी परिस्थिती मानतो तो आमची प्रार्थना ऐकतो. आम्ही म्हणाल का, दावीद म्हणतो, हे परमेश्वरा न्यायवाद ऐक. तो म्हणतो प्रभू माझा न्याय कर. ह्या वाक्यामध्ये तो काय म्हणतो माहिती का, प्रभू तू माझा न्याय कर. तू पाहत आहे जबर लोक कसे माझ्या विरोधात उभे राहिले आहेत. तू पाहतोस की माझे स्वतःचे लोक कशी माझी निंदा करत आहेत. तू पाहतोय जे माझ्या परिचयाचे आहेत, ज्यांच्या संगती मी फक्त ज्यांचं मी फक्त हितच केलं, त्यांच्याशी मी स्नेह भावानेच वागलो, ते कसं चुकीचा आरोप माझ्यावरती करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतःची कीव करणार नाही, मी रडत बसणार नाही, मी निराश होणार नाही. मी तुझ्याकडे धावा करतो, मी तुझ्याकडे न्याय मागतो. मी तुला म्हणतो, हे परमेश्वरा न्यायवाद आई, कारण तूच योग्य न्याय करतो. हालेलुया. मनुष्य काही करो, जगामधला सर्वात बलवान व्यक्ती, सर्वात श्रीमंत व्यक्ती तुमच्यावरती किती मोठा अन्याय करो, परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमची केस, तुमची फिर्याद ज्यावेळेस राजाच्या हुजुरीमध्ये प्रभूच्या समोर मांडता, जगातला प्रत्येक न्याय तो फोडतो आणि योग्य न्याय तो लावतो.
इथं म्हणून दावीद काय म्हणतो, हे परमेश्वरा न्यायवाद ऐक. पहिली गोष्ट तो काय मागत आहे परमेश्वराकडे तो न्याय मागत आहे. प्रियानो, आज जगामध्ये ज्यावेळेस आम्ही वावरत असताना अनेकदा आमच्यावरती असे प्रसंग येतात, आम्ही अशा लोकांच्या सानिध्यात येतो, अशा लोकांसंगती आमचा व्यवहार होतो ज्यांचे शब्दांमध्ये आणि त्यांच्या अंतःकरणाच्या विचारांमध्ये ताळमेळ नाही. त्यांचे शब्द गोड असू शकतात, हालेलुया, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये कपट आहे, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये आमच्या तिरस्कार असतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये आमच्या विषयीची घृणा असते. आमेन. आणि मग अशा वेळेस अशा लोकांसंगती ज्यावेळेस आम्ही व्यवहार करतो, कधी कधी आम्ही त्यांच्या त्या गोड भाषणामुळे फसतो आणि मग आम्ही एखादी अशी गोष्ट करून जातो की त्याच्यामुळे आमच्यावरती, आणि मग आम्हाला असं वाटतं की मी हे केलं परंतु माझ्यावरती आज अन्याय झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे? देवाचं वचन सांगतं जे दाविदाने केलं ते आम्ही केलं पाहिजे. दावीद काय म्हणतो, हे परमेश्वरा न्यायवाद ऐक. पहिली गोष्ट तो म्हणतोय, प्रभू तूच खरं खोटं जाणतो, तुला कुठलीच गोष्ट लपलेली नाही, तुझे नेत्र योग्य न्याय करतात, हा न्यायवाद ऐक. पुढे त्याच वचनाच्या दुसऱ्या वाक्यामध्ये तो म्हणतो, माझ्या आरोळीकडे काय कर, लक्ष दे. हालेलुया. तो कुणाकडे आरोळी मारतो? तो कुठल्या मनुष्यावरती भरोसा ठेवतच नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं, मनुष्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं बरं. अधिपतींवरती भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं बरं. ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाला अशा प्रकारची शिस्त लावतो आणि प्रत्येक परिस्थितीवरती मध्ये आम्ही ज्यावेळेस देवावरती अवलंबून असतो, मग ती परिस्थिती आनंदाची असो किंवा ती परिस्थिती दुःखाची असो, ती परिस्थिती समृद्धीची समाधानाची असो किंवा ती पेच प्रसंगाची परिस्थिती असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही शिस्त लावतो ना की मी माझी दृष्टी पर्वताकडे लावणार, माझा आधारस्तंभ माझा जिवंत देव आहे, मग प्रियानो फक्त समस्या आल्यावरतीच आम्ही परमेश्वराकडे धाव घेणार नाही. दाविदाच्या जीवनातून आम्ही बघतो, तो प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूला स्तोत्र गायचा, आनंदी असायचा, परमेश्वराला स्तोत्र गायचा. हालेलुया. आमेन. विजय प्राप्त झाला, विजयासाठी तो त्याचा प्रभूला धन्यवाद द्यायचा. आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस त्याच्यावरती प्रश्न आणि समस्या त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाल्या, ज्यावेळेस त्याचे लोक त्याच्या विरोध उभा राहिले, त्यावेळेस तो त्या ठिकाणी तो निराश झाला नाही. कारण प्रत्येक प्रसंगामध्ये देवाकडे धाव घेणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे, हे तो त्याच्या जीवनामध्ये शिकला होता. म्हणूनच तो म्हणू शकला होता, परमेश्वर माझा मेंढपाळ, मृत्यू छायेच्या दरीतून मी चाललो तरी मी अरिष्टाच भिणार नाही. म्हणून तो म्हणू शकला की तो माझ्या शत्रू समोर माझ्या समोर काय वाढतो, धाट. आमेन. पुढे तो काय म्हणतो, माझ्या आरोळीकडे कान दे, लक्ष दे. प्रियानो, ज्यावेळेस कठीण परिस्थिती येते, ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट आमच्या विरोधात जाते, ज्यावेळेस लोक आमच्या विरोधात उभे राहतात, एक तर मनुष्य खूप निराश होऊन देवाला सोडून देतो किंवा मग तो देवाच्या खूप जवळ येतो. आणि चांगली गोष्ट काय आहे, देवाच्या जवळ येणं. परंतु फक्त परिस्थिती वाईट आहे तेवढ्या पुरतच देवाला शरण जाणं आणि मग सगळं चांगलं झाल्यानंतर मग देवाला विसरून देणं ही चांगली बाब नाही. दाविदाच्या जीवनामधून आम्ही पाहू शकतो, हालेलुया, की त्याचं जीवन देव केंद्रित होतं. आम्ही स्वकेंद्रित जीवन जगतो.
आणि म्हणून अनेकदा आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद पवित्र शास्त्रामध्ये नमूद केले आहेत त्याचा लाभ आम्हाला प्राप्त होत नाही. जे समाधान, जी शांती, जे आनंदाबद्दल फक्त मी गीत गातो, यीशु मसीह देता खुशी, फक्त मी गीत गातो. परंतु आज अनेक स्वतःला ख्रिश्चन म्हणणारे, स्वतःला विश्वासणारे म्हणणारे, जी खरी खुशी, जो आनंद आहे ना, त्याचा लाभ अजून त्यांना प्राप्त झालेला नाही, त्याचा गंधही त्यांना नाही. का माहितीये का? कारण ते खुशीसाठी, त्या आनंदासाठी, त्या समाधानासाठी, ज्या शांतीसाठी, ज्या जीवनाला त्यांनी शिस्त लावली पाहिजे, मनाला जी शिस्त लावली पाहिजे, विचारांना जी शिस्त लावली पाहिजे, अजून त्या लोकांनी ती शिस्त लावली नाही. आणि शिस्त लावणं म्हणजे काय माहितीये का? प्रत्येक वेळेस वळून आपल्या पित्याच्या कोकवे जाणार, प्रत्येक वेळेस वळून आपल्या पित्याच्या घरी धाव घेणार की जसं त्या उधळ्या पुत्राने केलं. इथे दावीद काय म्हणतो? हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझा न्याय कर. पुढे तो म्हणतो, माझ्या आरोळीकडे कान दे. आणि मग त्या शेवटच्या उत्तर भागात काय म्हणतो? त्या वचनाच्या उत्तर भागात, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या. कसं मुख आहे त्याचं? दावीद काय म्हणतो? त्याचं मुख कसं आहे? ब्रश केलेला आहे का? माउथ वॉशनी क्लीन केलंय असं म्हणतोय का? तोंड धुतलंय तसं मुख आहे म्हणतो का? नाही. तो काय म्हणतोय माहितीये का? तो त्याला माहित आहे त्याचा देव अंतःकरण पारखणारा देव आहे. म्हणून अंतःकरणाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संबंधाने तो म्हणतो, प्रभू तुला माहित आहे माझं मुख निष्कपट आहे, आणि म्हणून माझ्या निष्कपट मुखातून निघणारी उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. देव कोणती प्रार्थना ऐकतो, कशा प्रकारची प्रार्थना ऐकतो? एक प्रकार कशी केलेली प्रार्थना देव ऐकतो. हो, त्याच्यातलं व्हॉट इज द एलिजिबिलिटी दॅट युअर प्रेयर्स बी आन्सर्ड फ्रॉम हेवन. त्या तुमच्या प्रार्थनेमध्ये काय असलं पाहिजे? तुमच्या प्रार्थनेचा दर्जा कसा असला पाहिजे? त्या दर्जामधली एक गोष्ट ही आहे की तुमचं मुख निष्कपट असणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की आम्हाला आमच्या विचारांना शिस्त लावायची आहे. आज आम्ही काय पाहत आहोत म्हणजे का? जर आम्हाला वाटतं की आमची प्रार्थना स्वर्गातून ऐकली जावी, तर तुम्हाला वाटतं की देवाने माझी प्रार्थना ऐकावी आणि त्याचं सामर्थ्य माझ्या जीवनात प्रगट करावं, त्याचं सामर्थ्य माझ्या देहामध्ये त्याने प्रगट करावं, तर माझ्या मुखाला, माझ्या जिभेला, माझ्या होठांना मला शिस्त लावायची आहे. आणि जसं दावीद म्हणतो, मी निष्कपट मुखाने प्रार्थना केली, माझी प्रार्थना आहे. मी आपण म्हणू शकतो, मग प्रभू माझं मुख निष्कपट आहे, मी माझ्या जिभेला शिस्त लावली आहे, आणि आता शिष्ट कपट मुखाने मी त्याकडे प्रार्थना ऐकतो आणि करतो. आणि ज्यावेळेस आम्ही अशी प्रार्थना करतो, हालेलुया, ते प्रभू त्याचं सामर्थ्य प्रगट केल्याशिवाय राहत नाही. तो काय म्हणतो? माझ्या निष्कपट मुखाने. आज हे वचन आमच्यापर्यंत येत असताना पवित्र आत्मा आम्हाला टोचणी देत आहे, आमच्या अंतःकरणाला तो चुरचूर लावत आहे आणि आम्हाला विचार करायला भाग पाडत आहे की खरंच ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, ज्यावेळेस मी देवाचा धावा करतो, माझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दामध्ये निष्कपटपणा आहे का? ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, ती प्रार्थना ती निष्कपट प्रार्थना आहे का? त्या प्रार्थनेतून फक्त देवाचंच गौरव होतंय का? आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे दुसऱ्या कुणाचं ची हानी तर होत नाही ना? अनेकदा लोक प्रार्थना करतात पण त्याच्या मनामध्ये माहित असतं की ते असं मागतात कारण त्यांच्या ज्या योजना असतात ना, त्या यासाठी असतात की जेणेकरून दुसऱ्यांचं नुकसान.
बऱ्याचदा आम्ही असे विचार करतो आणि आमच्या मनामध्ये अशा गोष्टी येतात आणि त्या आम्ही प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराकडे सादर करतो. आम्ही देवाच्या सेवकांकडे येतो, म्हणतो की आमच्यासाठी अशीशी प्रार्थना करा, माझ्या सुनेसाठी अशीशी प्रार्थना करा, हो माझ्या जावयासाठी अशीशी प्रार्थना करा, माझ्या भावासाठी अशीशी प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस अशा प्रार्थना विनंत्या घेऊन ज्यावेळेस लोक आमच्याकडे येतात प्रियानो, त्या प्रार्थनेमध्ये कपट अनेकदा असते. ज्यावेळेस मध्यस्थीच्या प्रार्थनेची रिक्वेस्ट घेऊन, विनंती घेऊन ज्यावेळेस तुम्ही सेवकांकडे याल ना प्रियानो, ती मध्यस्थीच्या प्रार्थनेची जी विनंती आहे ती प्रेमामुळे असली पाहिजे, प्रीतीमुळे ती असली पाहिजे. परंतु अनेकदा आम्ही आमच्या प्रार्थनेची विनंती कपटामुळे असते, कुणाला तरी कमी दाखवण्यासाठी आमच्या प्रार्थनेची विनंती असते. पण इथं दावीद काय म्हणतोय? माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे काय कर? कान दे. निष्कपट अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो, परंतु त्याचा गाभा सांगतो. निष्कपट मुख म्हणजे काय माहितीये का? जे तुमच्या मनाचे विचार आणि जे तुमच्या मुखाचे शब्द ते बरोबर समान असले पाहिजे, त्याच्यामध्ये थोडा पण 19-20 नाही. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची प्रार्थना आम्ही ख्रिस्ताकडे करतो, हो तो प्रार्थना ऐकणार देव आमची प्रार्थना ऐकतो. पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो सर्वात चांगल्या केलेल्या प्रार्थनेचे नमुने आमच्या समोर आहेत, परंतु बायबलमध्ये अशा ही प्रार्थनेचे उल्लेख आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी कपटाने प्रार्थना केली, त्यांच्या मनामध्ये कपट होता आणि त्या कपट भावनेने ख्रिस्ताकडे त्यांनी प्रार्थना केली, देवाकडे त्यांनी प्रार्थना केली आणि जो अंतःकरण पारखतो त्याने त्यांची ती प्रार्थना ऐकली नाही. पहिलं उदाहरण वाचू ते यावेळेस लूक याचा 12वा अध्याय 13 ते 15. लूक 12:13 ते गुरुजी त्याला म्हणणं म्हणजे काय माहितीये का? ख्रिस्तासंगती बोलणं म्हणजे ख्रिस्तासंगती प्रार्थना करणं. आणि त्या लोकांना समजतच नाही प्रार्थना म्हणजे काय. त्यांना असं वाटतं की घोड्यावरती जायचं, खूप मोठमोठ्याने अलंकारिक भाषेमध्ये बोलायचं नाही. जसं आम्ही आपल्या भावासंगती बोलतो, जसं आपल्या बहिणीसंगती बोलतो, जसं आम्ही आमच्या लेकराबरोबर बोलतो, आपल्या बाबा बरोबर, आपल्या आई बरोबर बोलतो, तसं बोलणं म्हणजे प्रार्थना. आणि या ठिकाणी तो लोकसमुदायातून कोणीतरी ख्रिस्ताकडे काहीतरी मागत आहे आणि तो काय म्हणतो माहितीये का? गुरुजी. तो काय म्हणतो येशूला? गुरुजी, मास्टर, प्रभू. उल्लेख येशूकडे फक्त येशू नाही म्हणत आहे, येशूला आदर देतो, मुखाने आदर देतो. जुनं गीत आहे आजच्या नाटक, रब की होवे सना हमेशा, रब की होवे सना. सना म्हणजे देवाचं महिमा, देवाचं गौरव. गुरुजी म्हणतोय म्हणजे ख्रिस्ताला आदर देतो. आमेन. आणि जो ख्रिस्ताला आदर देतो ना, ख्रिस्त त्याची प्रार्थना ऐकतो. पण इथं काय झालं बघा, इथं तो म्हणतो गुरुजी मला आपल्या वतनाचा विभाग द्यावा म्हणून माझ्या भावाला सांगा. येशूकडे काय प्रार्थना करतोय? प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे, प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम काय कर तू सोडव. येशूने तू मला एक सांगा, येशू चांगला आहे का नाही? येशू सदा सर्वदा चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. पण येशूने ती प्रार्थना ऐकली नाही. पुढे वचन वाचाल, येशूने ती प्रार्थना ऐकली नाही. तुमच्या जीवनाचे प्रत्येक प्रसंगाचं उत्तर आम्हाला बायबल मध्ये मिळेल. आमेन म्हणाल का? आता मी ठरवून आलो नव्हतं, पण मला वचन आठवलं म्हणून मी सांगतो.
येशू आहे. त्याला वाटलं की ना येशू चमत्कार करतो, सगळे त्याला आता काय म्हणायला लागले आहेत, संदेश तर म्हणायला लागले आहेत. आता माझ्या जर येशूने भावाला सांगितलं ना तर ते माझा भाऊ येशूने सांगतो ते खरेलच. पण येशू शून्य लीडर आहे, तो शून्य नेता आहे. तो काय म्हणाला, माझं काम आत्मिक आहे. तिथं येशूने काहीच न्याय केला नाही. का माहितीये का, कारण तो अंतःकरण पाळणारा परमेश्वर आहे. त्याला दोन्ही पक्षांची अंतःकरण माहित होती आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना ऐकली नाही. प्रियानो, जर आमचं मुख निष्ठपट असेल ना, मग आम्हाला माणसांकडे धाव घ्यायची गरजच पडणार नाही. जर माझं मुख निष्ठपट असेल ना, मला माणसांवरती अवलंबून राहण्याची गरजच पडणार नाही. कारण मी माझ्या आतल्या खोलीत माझ्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना करेल आणि स्वर्गातून तो माझी प्रार्थना ऐकेल. दाविदाच्या किल्ल्यात ज्याच्या हातामध्ये आहे तो ज्यावेळेस माझ्यासाठी खुलं करतो, कोणीच ते बंद करू शकत नाही. आमेन म्हणाल का? ह्या पूर्ण स्तोत्र 17 मध्ये दावीद प्रार्थना करतो. पहिली प्रार्थना काय करतो तो, की देवा माझा न्याय कर. दुसरी त्याची प्रार्थना काय आहे, प्रार्थनेचा विषय काय माहितीये का, 15 वचनामध्ये, देवा माझी मदत कर. जे माझ्या विरोधात आहेत ते माझ्यापेक्षा बलवान आहेत, ते माझ्यापेक्षा वरचढ आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत, त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसा आहे, त्यांची ओळख माझ्यापेक्षा जास्त आहे, परंतु माझा भरोसा तुझ्यावरती आहे. तू माझी मदत कर. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता ज्यावेळेस तो आमचं सहाय्य करतो ना, हो हालेलुया, आमच्या विरोधात कुठलीच गोष्ट राहत नाही. काय आहे दाविदाची प्रार्थना? दाविदाची प्रार्थना आहे की माझा न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने केलेली प्रार्थना काय कर, तू ऐक. आज देवाची इच्छा आहे की प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक जो व्यक्ती जो ख्रिस्ताचं नाव उच्चारतो, प्रत्येक ज्याने ख्रिस्ताला आपला ठारणारा म्हणून स्वीकारला आहे, त्याची अंतःकरण शब्दानिशी त्याने ख्रिस्ताकडे वळावा. आणि ज्यावेळेस तो मुख उघडेल, ज्यावेळेस ती स्त्री ख्रिस्ताकडे मुख उघडेल, तिचं मुख, त्या पुरुषाचं मुख निष्कपट असावं. तशा मुखातून निघालेली प्रार्थना प्रिय परमेश्वर पसंत करतो. त्या मुखातून निघणारी प्रार्थना परमेश्वराला सायंकाळच्या धुपाप्रमाणे मान्य होते आणि मग तो आपलं सामर्थ्य प्रगट करतो. हालेलुया. आणखी एक उदाहरण पाहूया. मत्तयाचा 12वा अध्याय 38 वचन. आणि या ठिकाणी हे जे लोक आहेत ना, हे लोक येशूकडे काय मागतात माहितीये का? ते म्हणतात की आम्हाला चिन्ह दाखव. काय दाखव? चमत्कार दाखव. आणि मग अशी प्रार्थना ख्रिस्त ऐकतो का? नाही. वाचा का मत्तयाचा 12वा अध्याय 38 वचन. गुरुजी, हे पहिले एक व्यक्ती होता, आधी एक होता, तो काय म्हणाला? गुरुजी. आता अनेक आलेत. एकाची अवस्था कशी आहे? फक्त गुरुजी तोंडाने बोलणं आहे. इथं पण काय आहे? शास्त्रीय पुरुष आहेत. येशूला काय म्हणतात? वाईट बोलतात का? आदराने त्याला संबोधन करत आहे. गुरुजी. पुढे काय आहे वचन?
अशी आमची इच्छा आहे. आपलं सामर्थ्य तू प्रकट कर ही आमची इच्छा आहे. तुझा चमत्कार आम्हाला दाखव ही त्यांची काय आहे इच्छा आहे. ऐकली ती प्रार्थना ख्रिस्ताने नाही. पौल म्हणतो की हेल्लेनी काय मागतात, ज्ञानाचा शोध करतात, चिन्ह मागतात. ही कशी आहे, व्यभिचारी स्त्री आहे जी चिन्ह मागते. हालेलुया. ज्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस व्यभिचार असतो, आणि हा व्यभिचार फक्त शारीरिक नाही आत्मिकही असू शकतो. आत्मिक व्यभिचार म्हणजे एकापेक्षा अनेक देव मानणे. प्रियानो, त्यावेळेस आम्ही काय करतो, जर हा देव खरा असेल ना तर याने माझ्या जीवनामध्ये चमत्कार करावे, मग मी ह्याच्या मागे चालतो. हा काय आहे माहिती का, हा आत्मिक व्यभिचार. वचन स्पष्ट मला सांग, आणि अशा मुखातून निघणारी प्रार्थना परमेश्वर देव ऐकत नाही. आणखी उदाहरण आपण पाहणार आहोत. लूकाचा 12वा अध्याय, नाही मार्कचा 10वा अध्याय आणि 35वा वचन. हा आता कोण आहे, भाऊ आहे, दोन भाऊ आहेत, आणि ते काय करतात, गुरुजी हा आमच्या प्रार्थना केली. प्रार्थना कुणी केली, जब्दीच्या पुत्रांनी. कोण, योहान आणि याकोब. चांगली आत्मिक प्रार्थना आहे. माझ्यासारखं तिथे उभा असताना मी म्हटलं सॉरी किती भारी आत्मिक प्रार्थना आहे. देवा मला पवित्र आत्म्याने भर, देवा मला तुझ्या दानाने भर, देवा मला तुझ्या स्वर्ग राज्याची गोष्टी शिकव. हे आत्मिक प्रार्थना करतोय तो. पहिल्या व्यक्तीने प्रार्थना कशी केली होती, जगातील गोष्टींसाठी प्रार्थना केली. आता हे जे दोघं भाऊ आहेत ती आत्मिक प्रार्थना करतात, पण अनेकदा आत्मिक प्रार्थना पण कपटाने असू शकते. आणि इथे वाचा वचन काय सांगतं. आणि मग ही प्रार्थना ख्रिस्ताने ऐकली का नाही. तो म्हणाला हे जे आहे ना हे देवाचं आहे, पित्याचं आहे. त्यामुळे अनेकदा आम्ही आत्मिक बाबतीत खूप गर्विष्ठ होऊन जातो. असे अनेक असतात. मी इतक्या वेळा उठते, मी अशी प्रार्थना करते, मी माझा कंटिन्यू मेसेज चालू असतो, मी असं करते तसं करते, मी असा करतो तसा करतो. परंतु ज्यावेळेस त्यांच्या घराची परिस्थिती बघतो ना, हालेलुया, घरामध्ये शांती नाही, आनंद नाही. प्रियानो, जर आम्ही आत्मिक श्रम घेतो ना तर आत्मिक श्रमाचं प्रतिफळ आम्हाला मिळायलाच पाहिजे. कारण बायबल काय सांगतं, प्रभूमध्ये तुमचे श्रम काय आहे, व्यर्थ नाही. आमेन. जर आम्ही एवढं काय करतो ना तर आमचं जीवन बदललं पाहिजे. आमच्या जीवनामुळं आमच्या लेकरांवरती चांगले परिणाम व्हायला पाहिजे. आमच्या लेकरांनी देवाच्या भयामध्ये वाढलं पाहिजे. परंतु जर असं दिसत नाही ना, मग गडबड किधर है, नीचे है या ऊपर है, गडबड नीचे. आमेन. आता सगळ्यात शेवटी एक उत्कृष्ट प्रार्थनेचा नमुना पाहू. अनेक उदाहरण आहेत त्याने. तो शताब्दीत जो आपल्या सेवकासाठी येशूकडे येऊन प्रार्थना करतो, हन्ना ती प्रार्थना करते. परंतु आज देवाचा आत्मा ज्या व्यक्तीबद्दल मला तुम्हाला सांगायला सांगतो, त्याने ना प्रार्थना केली, पण कोणासाठी माहितीये का, त्याने स्वतःसाठी प्रार्थना केली. त्याने आपल्या मालकासाठी प्रार्थना. उत्पत्ती याचा 15वा अध्याय 2 आणि 3 वचन वाचा. आता कोण आहे माहितीये का, कुणाबद्दल आपण म्हणतोय, सांग बघतोय, अब्रामाचा दास. अब्रामाचा हा जो दास होता ना, हा निघाला
अब्राहमाने त्याला पाठवलं कशासाठी? आपल्या मुलासाठी बायको आणायला. आपल्या स्वतः अब्राहमाने आपल्यासाठी सून आणायला आपल्या विश्वासू नोकराला पाठवलं. आता त्याच्या काही अध्याय आधी जर तुम्ही जर वाचलं ना, ज्यावेळेस अब्राहमाला संतान नव्हती, अब्राहम एक शब्द बोलतो. तो काय म्हणतो माहितीये का? देवा, मी तर एवढा श्रीमंत झालो, आता मला मुलगा नाहीये, आता मी मेल्यानंतर माझं सगळं कुणाचं होणार आहे? माझ्या नोकराचं, माझ्या सेवकाचं. म्हणजे काय माहितीये का? जर अब्राहमाला मूल झालं नसतं तर अब्राहमाची सगळी प्रॉपर्टी कुणाची झाली असते? ह्या एलियाझरची. आता अब्राहमाची, ठीक आहे, अब्राहमाला मुलगा झाला. आता अब्राहमाचं लग्न जर नाही झालं, अब्राहमाच्या मुलाला अजून बाळ वगैरे नाही झालं, आणि काय कारण असतं, जर अब्राहमाचा जो मुलगा आहे इसाकाचा घात झाला असता तरी सगळी प्रॉपर्टी कुणाची झाली असती? एलियाझरची. मग एलियाझराने विचार केला असता ना, जगातले लोक किंवा आमच्याकडे पण काय असे असतात की नाही का, आम्ही दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवरती टपून असतो, स्वतःला विश्वास नाही म्हणतो, परंतु आमचा डोळा दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवरती असतो. आणि मग इथं एलियाझराने विचार केला असता की मी कशाला चांगली बायको माझ्या दासासाठी आणू नाही, कारण त्याची बायको आली, त्याला बाळ झालं तर मग सगळं प्रॉपर्टी तर ह्याला मिळणार आहे. मी जन्माला आलो सेवक म्हणून आणि मी मरणार पण कसा? दास आणि सेवक म्हणून. पण त्याने असा विचार केला नाही. प्रामाणिकपणे ज्या परिस्थितीमध्ये देवाने त्याला जन्माला घातलं त्या परिस्थितीला तो प्रामाणिक राहिला. म्हणून बायबल सांगतं की आपल्या ज्या जुआ आहे त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू नको. आणि तिथं तो काय प्रार्थना करतो माहितीये का? तो खूप उत्कृष्ट प्रार्थना करतो. आणि जनरली हा जो शास्त्रलेख आहे, हे जे वचन आहेत आम्ही एंगेजमेंटच्या वेळेस, लग्नाच्या वेळेस बघतो, परंतु वैवाहिक जीवनामध्ये, दैनिक जीवनामध्ये पण त्यातून आम्ही खूप काही शिकवू शकतो. बघा, विचार करा, हा जो दास आहे त्याने स्वतःचा विचार नाही केला, त्याने आपल्या धनाचं हित व्हावं, आपल्या धनाच्या मुलाचं हित व्हावं, त्याच्यासाठी त्याने प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना इतरांच्या भल्यासाठी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यात कपट राहत नाही आणि प्रभू ती प्रार्थना ऐकतो. त्याने काय केलं? प्रार्थना की अशी मुलगी मला दे, अशी मुलगी माझ्या धनासाठी दे की ती म्हणेल की नाही का, मी तुलाही पाणी पाजते, मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते. आणि प्रियानो, त्यांनी ती प्रार्थना केली आणि निष्कपट अंतःकरणातून केलेली प्रार्थना जो ऐकतो त्यांनी स्वर्गातून ती प्रार्थना ऐकली. त्या मुलीला त्याने पाठवलं. ती मुलगी त्याच्याकडे गेली, त्याला म्हणाली मी तुला पाणी पाजते. त्याच्या शब्दानुसार, त्याच्या प्रार्थनेनुसार ती म्हणाली मी तुला पाणी पाजते. त्याच्या प्रार्थनेनुसार ती म्हणाली मी तुलाच नाही, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते. आणि त्याने ओळखून घेतलं की देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. हालेलुया! निष्कपट मुखातून केलेली प्रत्येक प्रार्थना स्वर्गाचा परमेश्वर देव ऐकतो. आज पुन्हा एकदा प्रभू आम्हाला संधी देत आहे. यावेळेस आपल्या जागेवर त्या उठून उभं राहूयात आणि आज प्रभू समोर आपली अंतःकरणे उन्नत करूयात. आणि देवाचा आत्मा जर आम्हाला एखाद्या गोष्टीबाबत दोष लावत असेल, की जर ज्या गोष्टी मला प्रभू म्हणत आहे की ही गोष्ट तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या अंतःकरणामध्ये कपट आहे, आज प्रभूला म्हणूयात प्रभू त्या कपटेतून मला मुक्त कर. अंतःकरण पारखणारा, अंतःकरण बदलणारा, कठीण हृदय फोडून मांसमय हृदय देणारा परमेश्वर, त्याच्याकडे धावा करूयात आणि म्हणूयात प्रभू माझं अंतःकरण निष्कपट कर. आणि मग त्या अंतःकरणातून प्रभूचा धावा करा. दाविदाप्रमाणे मग ज्यावेळेस तुम्ही म्हणाला हे परमेश्वरा न्यायवाद ऐक, माझ्या अरुणीकडे कान दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. ओ स्वर्गाचा परमेश्वर, ज्याने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती आपल्या शब्दाने केली, जो अशक्य ते शक्य करतो, आमची प्रत्येक प्रार्थना ऐकणार आहे. तो आमच्या जीवनामध्ये तुझं सामर्थ्य प्रगट करणार आहे. आणि रोजच्या दिवसाला